गणेश चतुर्थीला चंद्र पाहायचा नाही हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? का बरं असं म्हणतात? पौराणिक कथा तर सगळे सांगतात, पण ह्या मागे वैज्ञानिक कारण काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. आधी ऐकू पौराणिक कथा. पुराणात एक रोचक कथा आहे. एकदा गणपती बाप्पा जेवण झाल्यावर आपल्या मुशकावर बसून चालले होते. जेवण पोटभर झाल्यामुळे थोडे जड झाले होते. अचानक मुशकला साप दिसला आणि तो घाबरून पळाला. त्यात आपले गणपती बाप्पा खाली पडले. तेव्हा आकाशात बसलेला चंद्र हे सगळं पाहून मोठ्याने हसू लागला. चंद्राचा तो उपहास बाप्पांना सहन झाला नाही आणि रागाने गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला. आजच्या गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुला पाहिजे त्यांच्यावर खोटे आरोप होतील. त्यांना लोकांमध्ये अपमान सहन करावा लागेल. हे ऐकून चंद्र घाबरला आणि गणपती बाप्पांची माफी मागू लागला. तेव्हा गणपती बाप्पांनी शाप थोडा सौम्य केला आणि म्हणाले, ज्यांनी या दिवशी तुझ्याकडे पाहिलं त्यांच्यावर खोटे आरोप होतीलच, पण जर त्यांनी सेमतक मणीची कथा ऐकली तर दोष नाहीसा होईल. म्हणून आजही गणेश चतुर्थीला रात्री लोक चंद्राकडे पाहणे टाळतात. तर ही होती पौराणिक कथा. चला आता जाणून घेऊयात या मागचं वैज्ञानिक कारण. गणेश चतुर्थी नेहमी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला येते, म्हणजे न्यू मून नंतरचा चौथा दिवस. तेव्हा चंद्राची किरणे खूप क्षीण असतात. अशा वेळेस चंद्राकडे बराच वेळ पाहिल्यास डोळ्यांवर ताण येऊ शकतो, विशेषतः जुन्या काळी जेव्हा लाईट्स नव्हते. ग्रामीण भागात आकाश स्पष्ट दिसत असल्याने लोक सरळ चंद्राकडे बघायचे, त्यामुळे डोळ्यांवर थोड्या वेळासाठी परिणाम व्हायचा. ह्या मागचा संदेश साधा आहे. धार्मिक दृष्टिकोन खोट्या आरोपांची भीती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जुन्या काळात चंद्रप्रकाश डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो. आणि हो, कधीही इतरांच्या चुका पाहून हसू नये, कारण हसण्यामागे कधी कधी स्वतःवरच खोटे आरोप येऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका.